आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. अलगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक यांच्या निष्काळजीपणामुळे 31 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा. काहींची प्रकृती चिंताजनक. मोर्शी तालुक्यातील अलगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळा येथील 1 ते 4 वर्गातील विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली असून 15 मुलांना अमरावती जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. काही मुले अलगाव येथे ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. तसेच काही मुलांची प्रकृती ठीक नसून सुद्धा काही मुलांना डॉक्टरांनी थातूर मातूर औषध उपचार करून डिस्चार्ज दिला. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यामुळे मुलांच्या आई वडिलांनी मुलांना घरी नेले असता दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारला त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे पुन्हा अलगाव येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. चादूर बाजार प्रतिनिधी संदीप वानखळीची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम जमना बोलना. हां बोलना जमीन वाह क्यों नहीं. तर पीछे आ जाओ ना. तर हीच ती शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळा अळगाव. तर आता सध्या ती आम्ही सकाळीच आलेलो, म्हणजे 10:30 वाजले, पण इथं मुख्याध्यापक शिक्षिका अजून हजर झालेल्या नाहीत. सर्व बंद आहे, पण गावातले नागरिक आहेत. आम्ही अशी तपासण्या केल्या आहेत. इथंच अंगणवाडी केंद्र पण आहे ह्याच शाळेत. तिथं पण आम्ही चेक केलं तर काही थोडं बहुत सोंडे वगैरे अनाजामध्ये भेटले. तर गावातील अजून नागरिक आहेत, ते आपल्याला सांगतील. मी राजू डहाणे, शिवसेना अध्यक्ष अडगावचा, उद्धव साहेब गटाचा. काल ही जी घटना घडली ही घडायला पाहिजे नाही आणि योग्य नाही. आणि ही पहिल्यांदा घटना घडली. याच्या अगोदर काही घटना घडल्या असेल, पण ही जवळपास 30-32 मुलं एका टाइमला उलट्या होऊन दवाखान्यात, अडगावच्याच दवाखान्यात भरती केले. काही अमरावतीला पाठवले काल संध्याकाळी 9-10 विद्यार्थी. आणि याच्यात एक्सपायरी गेलेले जे काही वापरलेले हे होते लसणाचे किंवा पेस्ट वगैरे, ह्या एक्सपायरी झालेल्या वापरल्या गेल्या. त्याच्यामुळे ही घटना घडली असावी असं मला वाटते. आणि शिक्षकाचं, हेडमास्टरचं, काही शाळा समितीचे जे काही सदस्य आहे, शाळा समिती आहे, यांचे त्याच्यावर काहीतरी लक्ष पाहिजे. आणि हे लक्ष नसल्यामुळे ही घटना घडल्या गेली असं मला वाटते. तर हे मोर्शी तालुक्यातील अळगाव बिचोरी येथे शाळेच्या निष्काळजीपणाने 31 नाबालिग मुलांना जे नाश्त्याचं किंवा जेवणाचं देतात शाळेमध्ये, त्या शाळेतल्या मुलांना मुख्याध्यापक यांच्या निष्काळजीपणामुळे विषबाधा झालेल्या आहेत. तर काही मुलांना अमरावती येथे रेफर करण्यात आलेला आहे सिरियस असल्यामुळे, आणि काही मुलांना हॉस्पिटलमध्ये इथेच अळगाव येथे उपचार चालू आहे. तर काही मुलांना आता रेफर करणार आहेत. तर आपण काही जे इथे मुलं उपस्थित आहेत आणि भरती आहेत त्यांना आपण पाहू शकता. एक मिनिट, रेफर आहे इम्रान भाई तो त्या मुलींना जास्त हिची तब्येत सिरियस असल्यामुळे तिला आता अमरावती येथे रेफर करण्यात येत आहे.
तर ही शासनाची आणि शासकीय मुख्याध्यापक शाळेचे यांचा निषेध म्हणून इथले अळगाव येथील नागरिक निषेध करत आहेत आणि मोठे संतापजनक झालेले आहेत. एखादे माँ बाप की तैयार करून दो तुमको तो आपण बड़ी में एक मिनट एखादा बच्चा बोलता ये बोलता है तर हे शाळेचा मुलगा आहे. कोण्या वर्गात आहेस बाबू तू? 4थ्या वर्गात. इथं अळगावले. तर मग काय खाल्लं होतं तिथं आणि काय झालं? मोठन खिचडी खाल्ली. मग काय व्हायला लागलं तुले? पोट दुखून राहिलं. मग काय केलं तू? लगेच आई वडिलांना सांगितलं? तर याने मोठ आणि खिचडी याला शाळेतून मिळाली होती. वर्ग 4थीचा विद्यार्थी आहे आणि त्याला लगेच मग पोटाचा विकार झाला आणि संडासचा विकार झाला आणि त्यांना आई वडिलांकडे सांगितलं. तर अळगाव येथीलच आपल्यासोबत आपण मुरलीधरजी डहाणे आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. तर काय झालं इथं ते म्हटल्यापेक्षा काल आम्ही इथे जेव्हा चौकात आलो तर दवाखाना एकदम गर्दी दिसली. कशाची बुवा आम्हाला सांगितलं लोकांनी की तो खिचडी खाल्ली मुलांनी आणि मुलाच्या जास्त पैसे येत आहे काही नियम आहे. आणि मग नंतर डॉक्टर वगैरे तपासायला सुरुवात झाली. आम्ही डॉक्टरची चर्चा केली आणि मग त्याच्यावर आम्हाला एका सांगितलं तर इथं जी शाळा व्यवस्थापन समिती असते प्रत्येक शाळेमध्ये शासकीय आणि मग ही शाळा व्यवस्थापन नाव म्हटलं की त्या समितीचं कामच आहे की शाळेची व्यवस्था पाहणे. शाळेत स्वच्छता आहे का, पाणी आहे का, बाथरूम आहे का, संडास आहे का, मग आहार दिला जातो या आहाराची तपासणी होते आहे का, की स्वयंपाक करणारी बाई असो माणूस उठून येतो उचलले गहू की टाकले, उचललं तांदूळ की टाकलं, निसपूस करते का, झाडपूस करते का, या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, व्यवस्थापन झालं पाहिजे. आणि लेकराला सकस आहार ज्याला म्हणतो आपण त्या आहारामध्ये जर अशी परिस्थिती होत असेल तर तो आहार असला काय नसला काय, म्हणजे याची प्रशासनाने काळजी घ्यावी, शाळा व्यवस्थापन समितीने काळजी घ्यावी आणि मुख्याध्यापकाने काळजी घ्यावी. म्हणजे सर्वात जिथं जो स्टॉप आहे तर त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की या लेकरांना आपण सकस आणि चांगला निष्ठ आहार कसा द्यावा ही सर्वांची जबाबदारी आहे. तर आता इथं काही मुलांना रेफर करण्यात आलाय, काही येतात. तर बाकीच्यांची तब्येत कशी काय? आता काय ज्यांना चव्हाणात आधी रेफर केलं आता पुन्हा रेफर करणार. आणि आमची अशी पालकांची एक भावना आहे की जेवढे काही इथं आता मुलं आहेत त्यांना सर्वांना रेफर करावं आणि तिथून मग गेल्यानंतर त्याच्या तपासण्या होते, त्यांच्या आहार तब्येत कसा आहे, सुधारणा आहे, काय आहे आणि आणि पालकांनाही बरं वाटते. तर याला आपण मुख्याध्यापक जबाबदार आहेत किंवा शाळा व्यवस्थापन समिती जबाबदार आहे किंवा शासन, याला कोण जबाबदार आहे? नाही, आता कसं आहे जबाबदार एकट्याला कसं म्हणतात नाही, ज्या ज्या वर्षावर ते युनिट असते त्या युनिटला प्रत्येक 2 गोष्टी असतो आपल्याकडनं. एकाला दोष देऊन चालवून बाकीचा तो घोंगळं मोकळं करणं हे की उचित मला वाटत नाही. त्याच्यामध्ये जे काही असते ते सर्वांची जबाबदारी असते. तर याला अळगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि जे खिचडी बनवून मुलांना देतात ते आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि शासन याला सर्वच काही जबाबदार आहेत असं डहाणे यांचं मत आहे. सरपंच साहेब बाईट द्या नाही तर अळगाव येथील सरपंच विजयजी लोखंडे आहेत आपल्यासोबत.
तर इथं असं काय म्हणजे जे शाळेत विषबाधा झाली मुलांना, तर आपलं काय मत आहे? ते कुणाची युक्त शंका येणार नाही. हल्लीचे अन्न हल्लीचे अन्न मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर काय करून निघतील कशामुळे झाला आहे ते आपण सांगू शकतो. खाल्लं त्यामुळे चालू ते फायदा खेळवाची फायदा असतात. आता इथं ज्याचं काम नाही त्यांना कम ना बाहेर ट्रीटमेंट करायचं सांगा कोण द्यायला लागतं तो. डॉक्टर सुरेश असोले आपल्यासोबत आहेत आणि ते अळगावच्या आरोग्य विभागामध्ये आहेत. जे आपल्या मुलांना विषबाधा झाली आहे त्याचं ते ट्रीटमेंट करत आहेत आणि ते इथे हजर आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हे काय झालेलं आहे आणि का कशामुळे झालेलं आहे. शनिवारला अडगाव शाळेमध्ये इथे चौथा वर्ग आहे. त्या वर्गामध्ये एकूण 80 विद्यार्थी 80 पैकी त्या दिवशी 65 विद्यार्थी हजर होते. 65 विद्यार्थ्यांनी बीडीडे मील दुपारचं जे आपण अन्न मुलांना शाळेपासून खाऊ घातला आणि रात्री थोडं 9 साडेनऊला थोडं पोटात नाही लागलं बाहेर आणि असं हे असताना त्याला अचानक स्थानिक आपले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशदार त्यांनी मला तातडीनं फोन केला की असं लगेच मी तातडीनं सर्व यंत्रणा कामाला लावून माझी टीम जो असते म्हणजे वैद्यकीय अधिकारी असतील आरोग्य कर्मचारी असतील आजूबाजूच्या 4-5 पीएससी असतील सर्व पीएससीचे कर्मचारी ते वैद्यकीय अधिकारी असतात. मुद्दा असा आहे की शाळेमध्ये अन्न खाऊ घातल्यामुळं त्या अन्नामध्ये जे काही अन्न बनवतो आपण त्याच्यामध्ये विशेषत्वाने एक पेस्ट आणून आली. पेस्टमध्ये जे आपण कांदा लसूण बनवतो ती मुदत बाहेर होती आणि ती खाण्यामध्ये त्याची गॅस्ट्रोएन्टेरायटिस त्याला पोटात मळमळ होणे संडास होणं असं होतं. तर हे होण्याचे कारण म्हणजे अन्न निर्माण त्याच्यामध्ये आणि तातडीने जवळजवळ 32 मुलांवर हे थोडं म्हणजे पहिली ते 3ऱ्या वर्गातली मुलं आहेत कमी वयाची आहेत तातडीनं लक्ष गरजेचं असते आणि त्याची गंभीरतेने दखल तातडीने काल रात्री 3 वाजेपर्यंत हजर होतो. प्रत्येक बालकाची तपासणी केली आणि सर्व बालकांना आपण उपचार केला. पण 1-2 बालकं थोडे सिरियस वाटत होते आणि तातडीने त्यांना आपण 3-3:15ला सामान्य रुग्णालय अमरावती येथे पुढील उपचारासाठी पाठवलं. अशा प्रकारची घटना आहे आणि त्याचबरोबर थोडं त्याच्या फुलात जाऊन आपण बघितलं तर त्या खिचडीमध्ये आपण जे कडधान्य भिजू घालतो ते थोडं 1-2 दिवसापूर्वीचे होते. त्याचा एक निधन देत असले मुलांनी सांगितलं त्यामुळे एकंदरीत अन्न करून दिले. आतापर्यंत जवळजवळ 15 मुलं आपण जिल्हा सामान्य रुग्णालय ते संदर्भित केली. बाकी जे जास्त उपचार करण्यासाठी सगळ्या गोष्टी बारकाईनं लक्ष घातलं आहे. सगळे शाळेतील जे अन्नाचे नमुने सगळे तपासण्यासाठी आपण घेतले गंभीर सध्या रुग्णांना उपचार करणे तर
जे पेस्ट म्हटलं आहे तुम्ही, ते पेस्ट शासनाकडूनच आधीच तयार केलेलं होतं का? नाही, जो पेस्ट आहे तो पेस्ट घरी तयार केलेला होता पॅकमध्ये. म्हणजे जो पेस्ट आलेला आहे, जो पेस्ट येते लसूण कांद्याचा, तो पेस्ट एक्सपायर झाल्यासारखा, एक्सपायर झाल्याचा असं डॉक्टरांचं मत आहे. आणि जे शाळेमध्ये जे अन्न भिजू टाकलेलं होतं ते 2 ते 3 दिवस अगोदरचं असण्याचं शक्यता आहे. जो कोणी अन्न बनवत होतो असं ते प्रत्यक्ष पाहिलं सध्या सील लावले, परंतु एकंदरीत लोकांची चर्चा केली आणि सांगितलं की पुन्हा वास त्याचा येतो 1-2 दिवसात असू शकते. तर शाळेत जे अन्न म्हणजे जे भिजू टाकतात पाण्यात, ते 1 ते 2 दिवसाचं मुरू टाकले असल्याचा संशय डॉक्टर साहेबांनी सांगितला. आणि गावातील नागरिकांची चर्चा सुद्धा अशी आहे. अस्मिक इंडिया न्यूजसाठी संदीप.